सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या 11 गुरुवारच्या व्रताची थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। ज्या गुरुवारपासून आपल्याला हे व्रत सुरू करायचे असेल त्याच्या आदल्या दिवशी जवळच्या स्वामी केंद्रात जाऊन स्वामींना एक नारळ, फुले व खडी साखर अर्पण करायची आहे व आपल्या मनातील इच्छा सांगून त्यासाठी 11 गुरुवारचे व्रत करणार आहे असे सांगावे। गुरुवारी सकाळी उठून स्वच्छ अंघोळ वगैरे करून देवपूजा आटपून व्रताची सुरुवात करावी। तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे। स्वामींच्या व्रताची वेगळी मांडणी करायची आहे। त्यासाठी तुम्हाला स्वामींचा फोटो, नारळ, स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक, गणपती म्हणून एक सुपारी, कलश स्थापनेचे सामान लागणार आहे। तसेच नैवेद्यासाठी फळे लागतील। तर व्रताची मांडणी करून स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय वाचावे। नंतर सकाळची 8 ची आरती करावी व 10:30 ला नैवेद्य आरती करून नैवेद्य दाखवावा। सायंकाळी पुन्हा 6:30 ची आरती करून नैवेद्य दाखवून मगच आपण उपवास सोडावा व दुसऱ्या दिवशी व्रताची उत्तर पूजा करावी। जर तुमचे काही प्रश्न असतील तर